ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोली येथील हद्दपार गुंडांच्या टोळीकडून व्यावसायिक स्पर्धेतून प्रतिस्पर्धावर प्राणघातक हल्ला। गुरुवारी रात्री 9च्या सुमारास नागाव येथील आंबेडकर नगरमध्ये शिरोली येथील हद्दपार गुंड रोहित सातपुते याच्या साथीदाराने विनायक लाड कोळी व त्याच्या साथीदारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरोली येथील रोहित सातपुते व विनायक लाड यांच्यात व्यावसायिक स्पर्धेतून व पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाला आहे। रोहित सातपुते याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केला आहे। विनायक लाड हा नागाव येथे एका घरगुती प्रकरणातील विषयावर मध्यस्थी करण्यासाठी गेला होता। त्याच्यावर पाळत ठेवून असलेले रोहित सातपुते याचे साथीदार त्या ठिकाणी आले व विनायक लाड व त्याच्या साथीदारांवर तलवार, एडका, दारूच्या बाटल्या अशा प्राणघातक हत्यारांनी हल्ला केला। यावेळी जोरदार झटापट झाली तसेच जोरदार दगडफेक केली। या घटनेमुळे नागाव येथील आंबेडकर नगर परिसरात खळबळ उडाली आहे। या ठिकाणचे महिला वर्ग व लहान मुले भीतीच्या छायेखाली आहेत। सदर दहशत माजवणाऱ्या युवकावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या प्रकरणी विकास धनवडे, अली तानी खान, कार्तिक राजुरीकर, अनिकेत कांबळे, विकी सणदे, प्रताप भोरे, श्रीकांत मोहिते, सँडी आवळे व अनोळखी एक सर्व राहणार विलासनगर पुलाची शिरोली अशा 9 जणांविरुद्ध आपल्यावर व सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद विनायक लाड यांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे। या घटनेचा पंचनामा केला असून CCTV फुटेज पोलिसांना प्राप्त झाला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।